नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो इथे अबोली आपलं काम करत असते. तेवढ्यातच तिला अंकुशचा फोन आलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, आताच मी सानिकाला भेटून आलो. सानिकाच्या प्रकृतीमध्ये काही बदल झाला असेल असं मला वाटलं, पण सानिकाची केस आपण जेवढा विचार करतोय ना तेवढी सोपी नाही आहे. खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड केस दिसते. कारण का आता सानिका आहे ना, ती अगदी लहान मुलींप्रमाणे वागते. सारखी फक्त एकच शब्द बोलते की मला सोडा, मला सोडा, मला का बांधून ठेवले, मला सोडा. आणि ती दुसरं काहीही बोलायला तयार नाही आहे. मी तिच्याशी जर बोलायला गेलो तर ती एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर नीट देत नाही आहे. कदाचित मला युनिफॉर्ममध्ये बघून तिला भीती वाटत असेल आणि म्हणूनच ती काही गोष्टी माझ्याबरोबर बोलत नसेल. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू एक काम कर, तू जरा इथे हॉस्पिटलला जा, सानिकाची भेट घे आणि तिच्याबरोबर बोल. तिच्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर, मी लगेच सानिकाला भेटायला जाते. त्यानंतर इथे सानिका म्हणत असते की मनवा चल, आपल्याला लगेच निघायचं आहे, हॉस्पिटलला जायचं आहे, एका केसच्या संदर्भामध्ये चौकशी करायची आहे. तेव्हा मनवा म्हणत असते, नाही वहिनी नको, मी येत नाही, तू जा, मला घरातली सुद्धा कामं आहेत. तेव्हा अबोली म्हणते, मनवा अगं केसच्या संदर्भात जायचं आहे, चौकशी करायची आहे, कामं आपण दोघीजणी आल्यानंतर पटापट उरकू ना, तू आता माझ्याबरोबर तर चल. तेव्हा इथे मनवा म्हणते, नाही वहिनी नको, मला घरामध्ये खूप कामं आहेत, तीच कामं मला उरकू दे, तू एकटी जा. तेव्हा इकडे आता मनवा अबोलीबरोबर जायला काही तयार होत नाही. तिच्या मनामध्ये खूप जास्त आता अडी आलेली असते. तेव्हा ती सरळ जाते किचनमध्ये तिचं काम करायला. तेव्हा इकडे अबोलीला कळतं की मनवाला कसला तरी राग आलाय, म्हणून ती काय आता माझ्याबरोबर येणार नाही आहे. अबोलीसुद्धा तिला जास्त फोर्स न करता लगेच तिथून निघून आता सानिकाची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनवाला त्या गोष्टीचं वाईटसुद्धा वाटत असतं, पण तरीसुद्धा ती अबोलीबरोबर काही जात नाही. अबोली हॉस्पिटलला येते आणि म्हणत असते की नमस्कार डॉक्टर, मी ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे आणि इथे सानिकाची केस माझ्याकडेच आहे. तेव्हा प्लीज तुम्ही मला सांगाल का की आता तिची तब्येत कशी आहे? मला जरा तिला भेटायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं, थोडी चौकशी करायची होती. तेव्हा डॉक्टर म्हणतात, सॉरी, पण आता तुम्ही तिला भेटू शकत नाही, कारण आताच तिला आम्ही गुंगीचं इंजेक्शन दिलं आहे, त्याच्यामुळे तिला आता झोप आली आहे. तेव्हा आता तुम्ही तिला भेटू शकत नाही, ती काही बोलणारच नाही आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता अबोली म्हणत असते, ठीक आहे डॉक्टर, मी आता भेटत नाही तिला, पण तुम्ही मला सांगाल का की नेमकं तिच्या बाबतीत काय घडतं आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की रिपोर्ट्स वगैरे तर सगळे नॉर्मल आहेत, पण तिच्या बाबतीत नेमकं असं काय घडतं आहे ते आम्हालासुद्धा अजिबात काहीही कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता मनवाला भेटण्यासाठी, म्हणजे खरं तर अबोलीला भेटण्यासाठी तिथे सानिकाचे मामा आलेले असतात. सानिकाचे मामा आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली शिंदे आहेत का? तेव्हा मनवा म्हणत असते की नाही, अबोली शिंदे इथे नाही आहेत, पण त्या आता थोड्या वेळातच येतील. बोला ना, तुम्हाला काय बोलायचं होतं, काही काम होतं का? तेव्हा इकडे सानिकाचे मामा म्हणत असतात की मला बोलायचं आहे, पण मी फक्त आणि फक्त ॲडव्होकेट अबोली मॅडम यांच्याशी बोलेन, तुम्ही प्लीज त्यांना बोलवा ना. तेव्हा मनवा म्हणत असते की हे बघा, तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मी अबोली वहिनीची असिस्टंट आहे. तेव्हा इकडे आता सानिकाचे मामा बोलायला लागतात की हे बघा, मी माझ्या भाचीची सानिकाची केस घेऊन तुमच्याकडे आलो आहे. तर माझ्या भाचीने तिच्याच आईवडिलांचा खून केला आहे, पण तो खून तिने केलेला नाही आहे. नक्कीच काहीतरी तिच्या बाबतीत असं घडलं आहे की तिला हे खून करण्यासाठी अगदी इथे तिला भाग पाडलेला आहे. म्हणून मी माझ्या भाचीची केस घेऊन तुमच्याकडे आलो आहे. प्लीज काहीतरी करा, माझ्या भाचीला या सगळ्यातून निर्दोष सिद्ध करा. त्यानंतर इथे मनवा म्हणत असते की तुमची प्लीज फाईल दाखवता का? तेव्हा मामा लगेचच फाईलसुद्धा दाखवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे अबोली रेणूला भेटायला आलेली असते. ती आता इथे शांती देवीचे पी महेश सरांचा फोटो ती मोबाईलमध्ये रेणूला दाखवत असते आणि म्हणत असते की यांची आणि आपल्या दीपालीची काही ओळख होती का? तू कधी बघितलेस यांना दीपालीबरोबर बोलताना वगैरे? तेव्हा रेणू म्हणते की अबोलीताई हे कोण आहेत? मला नाही माहिती हे कोण आहेत ते. अबोली म्हणते, तू नाही ओळखत का?
तेव्हा रेणू म्हणते, नाही मी यांना नाही ओळखत आणि मी यांना कधीच दीपालीबरोबर सुद्धा बघितलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, रेणू दीपालीचं कुणाबरोबर भांडणं वगैरे झालं होतं का, म्हणजे कुणाशी असं भांडण? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, दीपालीचं कुणाबरोबरच भांडण झालेलं नाही आहे. ती तर सगळ्यांशी हसून बोलायची, खूपच छान होती ना दीपाली, ती कधीच नाही कुणाशी भांडायची. तेव्हा इकडे अबोली म्हणते की ठीक आहे रेणू, तू जा आता, पण तुला काहीही वाटलं ना, अगदी काहीही, तरीसुद्धा तू मला बिनधास्त फोन करायचा, ठीक आहे ना? तेव्हा इथे रेणू म्हणते, हो अबोलीताई. त्यानंतर इथे मनवा म्हणत असते की मी तुमची फाईल चेक केली आहे. अहो याच्यामध्ये स्पष्टपणे असंच नमूद केलं आहे की तुमच्या भाचीनेच तिच्या आईवडिलांचा खून केला आहे. मग आता सिच्युएशन काहीही असू दे, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की तिथे नेमकं काय घडलं आहे, त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की जे काही घडलं असेल, पण खून मात्र तुमच्या भाचीनेच केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही ही केस घेऊ शकत नाही, अबोली वहिनीसुद्धा घेणार नाही. तेव्हा मामा म्हणतात, अहो प्लीज असं करू नका हो, प्लीज तुम्ही ही केस घ्या. माझ्या भाचीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती फक्त 18 वर्षांची आहे हो, आणि ती तिच्या आईवडिलांचा खून कधीच करू शकत नाही. तिचं आपल्या आईवडिलांवरती खूप प्रेम होतं, एकुलती एक मुलगी होती ती. तेव्हा मनवा म्हणते, एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? अहो तुमची केस घेण्यासारखी नाहीच आहे, तुम्ही जा बरं इथून, उगाच तुम्ही आता इथे वेळ वाया घालवत आहे. तेव्हा अबोली आहे त्याने म्हणते, काय काय चाललं आहे इथे? तेव्हा इकडे मनवा आता गप्पच बसते. तेव्हा अबोली आहे त्याने म्हणते, तुम्ही तुम्ही तर सानिकाचे मामा आहात ना? तेव्हा ते म्हणतात, हो मी सानिकाचा मामा आहे. मी इथे सानिकाचीच केस घेऊन तुमच्याकडे आलो होतो. तुम्हाला तर माहिती आहे ना ती सिच्युएशन, ज्या वेळेला सानिकाने आपल्या आईवडिलांचा खून केला होता, त्यानंतर ती स्वतःचा सुद्धा गळा चिरून स्वतःची आत्महत्या करत होती. मी तिला कसं बसं थांबवले, आतासुद्धा हॉस्पिटलमध्ये तिचे हातपाय बांधून ठेवलेत. अहो तिचा स्वतःवरती ताबाच नाही आहे, ती काय रिॲक्ट करते ना, तिलाच कळत नाही आहे. ती आपल्या आईवडिलांचा खून कसा काय करू शकते? प्लीज तुम्ही सानिकाची केस घ्या आणि प्लीज तिला निर्दोष सिद्ध करावं. खरंच त्या मुलीची काही चूक नाही आहे, लहान मुलगी आहे ती. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की तुम्ही शांत व्हा, आधी बसा बरं इथे, तुम्ही बसा. तेव्हा ते म्हणतात, मी स्वतः एक हार्ट पेशंट आहे, मी माझ्या भाचीची अशी दगदग नाही बघू शकत. तेव्हा अबोली म्हणते, मनवा तू परस्पर निर्णय का घेतेस? कुठली केस आहे, काय आहे नेमकं, तुला काही माहिती असतं का? तू माझ्याशी डिस्कस न करता सरळ नाही म्हणून का टाकतेस? तेव्हा यापुढे तुला जर काही बोलायचं असेल, डिस्कस करायचं असेल, आधी माझ्याशी करायचं आणि मगच नकार द्यायचा केस घ्यायला, कळलं तुला? जा जरा आधी त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये जा. तेव्हा इकडे अबोली आता मनवावरती रागवते आणि ते गरजेचं असतं. इथे मनवा जेव्हा अबोलीला म्हणते की माझ्याबरोबर चल, तेव्हा नकार देते आणि आता केसबद्दल काही माहिती नसतानासुद्धा सरळ इथे क्लायंटला तिथून जायला सांगते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे बघा, मला माहिती आहे की तुमची केस काय आहे ते, तरीसुद्धा तुम्ही मला शांतपणे सांगा जे तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा इथे आता ते मामा पाणी वगैरे पितात आणि स्टार्टिंगपासून सांगतात की नक्की काय काय घडलं होतं. तेव्हा अबोली म्हणते, हे बघा, तुमच्या भाचीनेच तुमच्या म्हणजे अगदी मेहुण्याचा आणि बहिणीचा खून केला हे मात्र नक्की, कारण ते मी सुद्धा बघितले. सानिकाने हे खून केलेत, पण सानिकाने खून केल्यानंतर ती तिच्या स्वतःच्याच ह्याच्यामध्ये होती, म्हणजे तिचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. ती स्वतःला जर मारण्याचा प्रयत्न करत होती, याचा अर्थ ती काय करते ते तिलाच कळत नव्हतं हे मात्र नक्की. म्हणजे जरी तिने खून केले असले तरी ते स्वतःने केलेत की कुणीतरी तिला हे खून करण्यासाठी अगदी प्रवृत्त केले, हे सुद्धा शोधून काढावं लागणार आहे. पण मी ते शोधून काढेन, पण मी सध्या तरी तुमची केस ही घेते, मी तुमची केस घेतली आहे असं इकडे आता अबोली म्हणते. तेव्हा मामा म्हणत असतात की तुमचे खूप उपकार झाले. हे बघा मॅडम, मी तुम्हाला खरं सांगतोय, सानिकाला नक्कीच काहीतरी झालं आहे. अहो ती मलासुद्धा मारायला निघते, ती मलासुद्धा मध्ये मध्ये ओळखते, मध्ये मध्ये नाही. ती तिच्या आईवडिलांचा खून का करेल? असं तिच्याकडे काय आहे जे ती खून केल्यानंतरच तिला मिळणार होतं? अहो सगळं तर तिच्या हातामध्ये मिळत होतं ना, मग ती खून का करेल? तेव्हा अबोली म्हणत असते, या सगळ्याच्या मागे नक्की काय कारण आहे ना, हे आपण सगळं शोधून काढू. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमची केस घेते. तेव्हा इथे मामांना खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे मनवा आपल्या मनामध्ये म्हणत असते की वहिनीचं आपलं बरं आहे, म्हणजे काल आली आणि काल तिने मला स्वतःच्या हाताने भरवलं आणि आता म्हणजे 4 भिंतींमध्ये माझ्याशी गोड गोड बोलायचं, माझी माफी मागायची, बरोबर की नाही? आणि इथे 4 चौघांमध्ये मात्र बाहेर माझा त्यांच्यासमोर अपमान करायचा. असं चाललं आहे का वहिनी तुझं? जाऊ दे, मला तरी काय करायचं आहे, मी पण बघते ना आता एकटी ह्या सगळ्या केसेस कशा लढतेस ते. तरी त्या मनवाने ठरवलेलं असतं की आता अबोलीची काही मदत करायची नाही.
अबोलीने सुद्धा ही केस घेण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. शांतीदेवीची केससुद्धा तिच्याकडेच आहे आणि इथे आता सानिकाची केससुद्धा अबोलीनेच घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तो कापूसवाला म्हातारा वडापाव खात असतो. ज्या पेपरमध्ये त्याने वडापाव बांधून आणलेला असतो त्याच पेपरमध्ये बातमी छापून आलेली असते की शांतीदेवी यांचे PA यांची केस अबोली अंकुश शिंदे यांनी घेतलेली आहे. ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे यांनी घेतलेली आहे असं पेपरमध्ये छापून आलेली बातमी तो आता कापूसवाला म्हातारा वाचतो आणि त्याला खूपच जास्त राग येतो. तर इथे अबोलीचा फोटो बघितल्यानंतर तो लगेचच त्या पेपरचा चोळामोळा करतो आणि बाजूला फेकून देतो. त्यानंतर इथे त्याला खूप जास्त राग येतो की अबोलीने ही केस का घेतली, काही गरज नव्हती तिला केस घ्यायची. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली जात असताना अबोलीला भास होतो की तिच्या मागे कुणीतरी आहे आणि तेव्हा अबोली मागे वळून बघते कुणी आहे का. तेव्हा तो सायकलवाला कापूसवाला म्हातारा तो आता धावत पळत तिथून पळून जात असतो. तेव्हा अबोली पुढे जाते, हळूवारपणे मागे बघत असते. तेव्हा तो म्हाताराच असतो. तो पळून जात असताना अबोली म्हणते, एक मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, कोण आहात तुम्ही आणि काय करता इथे. तेव्हा तो म्हातारा माणूस अबोलीकडे आता रागाने बघत असतो. अबोली म्हणत असते, सांगा ना, का तुम्ही पाठलाग करताय माझा, का माझ्या मागे मागे धावताय तुम्ही. तेव्हा म्हातारा म्हणतो, मी कुठे तुझा पाठलाग करतोय. तेव्हा अबोली म्हणते, नाही करत तुम्ही माझा पाठलाग, मग इथे काय करताय, सांगा ना, इथे काय करताय तुम्ही. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, मी तुला इथे सावध करायला आलोय. ज्या गोष्टींपासून तुला लांब राहायला हवं ना, तू राहत नाही आहेस, म्हणून तुला इथे मी सावध करायला आलो आहे. लांब राहा, नाहीतर कधी गळ्यावरती सुरा फिरेल ना तुझं, तुलासुद्धा कळणार नाही. का घेतलीस तू हे केस, सांग ना, का घेतलीस. अगं, ताठ मनाने फिरतेस ना, म्हणून सातत्याने तुला सावध करण्यासाठी येतोय, पण तू काही इथे ऐकायला तयारच नाही आहेस. हे बघ, ही केस घेतली आहेस ना, ही सोडून दे आत्ताच्या आत्ता. तेव्हा ती म्हणते, अच्छा, केस घेतली आहे म्हणून तुम्ही मला इथे धमकी द्यायला आलात, धमकी देताय तुम्ही मला. तेव्हा ते म्हणतात की धमकी समज, नाहीतर तुला दिलेली चेतावणी समज. अजिबात ही केस घेऊ नकोस, मागे हो, केस सोडून दे. तेव्हा अबोली म्हणते, का मी केस सोडून देऊ, मी अजिबात केस सोडणार नाही आहे. आणि तुमचा आणि केसचा काय हो संबंध, तुमचा काही संबंध काय. तेव्हा तो म्हणतो, संबंध नसला ना तरीसुद्धा काही गोष्टी माहिती आहेत ना, तेव्हाच तुला सावध करायला आलो आहे, ज्याबद्दल तुला काहीही माहिती नाही आहे, कळलं का तुला. तेव्हा ही केस मागे घे, या सगळ्यापासून लांब राहा, नाहीतर चांगलं होणार नाही तुझ्या बाबतीत. सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल, असं तो म्हातारा माणूस म्हणत असतो. अबोली म्हणत असते, का हो, काय तुम्हाला काय करायचं या सगळ्याशी, तुम्ही मला धमकी द्यायला आलायत का इथे, केस नको घेऊस म्हणून. तुम्हाला काय करायचं या सगळ्याशी, तुमचा काय संबंध, आणि तुम्ही का माझा पाठलाग करताय. तेव्हा इथे तुला सावध करण्यासाठी पाठलाग करतोय आणि ही केस तू सोडून दे, नाहीतर बरं होणार नाही गं तुझ्याबरोबर, सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल, आत्ताच तुला सांगतोय. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे मला धमकी देत आहे ना, थांबा, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते आणि इथे बोलावून घेते, थांबा, पोलिसांना फोन करते. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, नाही, नको, पोलिसांना बोलू नकोस, सांगतोय ना पोलिसांना बोलू नकोस म्हणून. तेव्हा अबोली काही ऐकायला तयार नसते. अबोली म्हणते, नाही, थांबा, मी पोलिसांना बोलावतेच आता. तेव्हा तो माणूस म्हणतो की पोलिसांना इथे बोलू नकोस, त्यांची येण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, का गरज नाही आहे, सांगा ना, का गरज नाही आहे. पाठलाग करताय ना तुम्ही माझा, सातत्याने माझ्या मागे मागे येत असताना, मग पोलिसांना तर बोलावलं पाहिजे की तुम्ही माझा पाठलाग करता, मला धमकी देताय म्हणून. थांबा ना, पोलिसांना फोन करू द्या ना. तेव्हा तो माणूस तिच्या हातातून फोन खेचत असताना अबोलीचा फोन आता खाली पडतो. तेव्हा तो माणूस लगेचच आपली सायकल घेऊन तिथून पळ काढतो. अबोली आता आरडाओरडा करते. तेव्हा तिथे चाळीतली काही माणसं आणि मनवा धावत पळत येते. अबोली म्हणत असते की, दादा, तो म्हातारा माणूस गेलाय ना, त्याचा पाठलाग करा ना जरा, त्याला पकडा प्लीज, त्याला पकडा. तेव्हा इकडे मनवा धावत येते आणि म्हणते, काय गं बहिणी, काय झालं. तेव्हा अबोली म्हणत असते, अगं मनवा, तो म्हातारा माणूस, आणि तेवढ्यातच तिला आता फोन आलेला असतो. तेव्हा ती म्हणते, हा बोला, सानिकाला शुद्ध आली का. तेव्हा सानिकाला शुद्ध आली आहे, मी तिलाच भेटायला आता हॉस्पिटलमध्ये आलो आहे, असे तिचे मामा म्हणतात. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, तुम्ही तिथे पोहोचा, मी सुद्धा आता थोड्या वेळात पोहोचतेच तिथे. तेव्हा इथे मनवा तिथेच उभी असते. अबोली म्हणत असते, मनवा, ही पिशवी घेऊन आतमध्ये जा, मी आलेच, मला जरा एका केसच्या संदर्भामध्ये जायचं आहे. तेव्हा इथे अबोली सकाळी मनवा तिला नाही म्हणालेली असते सोबत जायला, म्हणून आता ती तिला काहीच विचारत नाही. तिच्या हातामध्ये आता भाजीची वगैरे पिशवी देते आणि तिला म्हणते की, जा, या आतमध्ये नेऊन ठेव, मी आलेच. तेव्हा इथे आता सानिकाचे मामा तिच्या जवळच बसलेले असतात आणि तिचा हात आपल्या हातामध्ये धरतात
आणि म्हणत असतात की सानिका बाळा, अगं काय होतंय तुला, का तू अशी झाली आहेस गं, काय होते बाळा, सांग ना प्लीज, तू लवकर बरी हो, प्लीज बरी हो ना बाळा, मी तुझा मामा, मी मामा आहे ना तुझा. तेव्हा सानिका म्हणते हात सोड, सांगितलं ना हात सोड. तेव्हा इथे सानिका आता मामाला सुद्धा आपला हात पकडू देत नसते. त्यानंतरला तिथे एक माणूस उभा असतो. तेव्हा ती सानिका त्याच्याकडेच एकटक बघत असते. तेव्हा सानिकाची नजर आता पूर्णपणे चेंज झालेली असते. ज्या पद्धतीने तिला हिप्नोटाईज करण्यात आलेलं असतं त्या पद्धतीची नजर तिची आत्ता झालेली असते. तेव्हा इथे तिचे मामा उभे असतात. तेव्हा सानिका उभी राहते आणि आपल्या मामाचाच गाळा पकडते. तेव्हा इथे तिचे मामा म्हणत असतात, सानिका बाळा, अगं काय करतेस तू, हे बघ एवढी तू पॅनिक होऊ नकोस, काय झालंय सोड बरं मला. तरीसुद्धा इथे सानिका आता सोडायला काही तयार नसते. तेव्हा डॉक्टर येतात, नर्स येतात आणि इथे सानिकाला पकडतात. त्याच्यानंतरला इथे अबोली म्हणत असते की सानिकाला काय होतंय हे बघा, ती अशी कंट्रोल होणार नाही आहे, प्लीज तुम्ही तिच्याशी व्यवस्थित बोला. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, मॅम तुम्ही प्लीज शांत व्हा, तुम्ही सगळेजण बाहेर जा, आम्ही तिला हँडल करतो. त्यानंतर सानिकाचे पुन्हा हात वगैरे बांधलेले असतात आणि तिला इंजेक्शन देण्यात येतं. इंजेक्शन दिल्यानंतर ती आता पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते आणि शांतपणे ती आता झोपलेली असते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, डॉक्टर हे सानिका बाबतीत नक्की काय घडतंय. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आम्हाला सुद्धा कळत नाही आहे मिस्टर सावंत, तुम्हाला माहिती आहे का, तुमची भाची आहे ना, काल तर एकदम व्यवस्थित होती, काल तिचे रिपोर्टसुद्धा नॉर्मल आले होते, रिपोर्ट तिचे नॉर्मलच आहेत, पण ती अशी वागते का ना, ते अजिबात काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, पण नक्की मग असं काय होतंय, कालपर्यंत बरी असलेली मुलगी अचानकपणे अशी कशी काय बिघडू शकते. डॉक्टर म्हणतात की ते आम्हालासुद्धा सांगता येत नाही आहे, तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. कालसुद्धा ती तिच्या आईवडिलांना विचारत होती, ती म्हणत होती की मला काय इथे असं बांधून ठेवलं आहे, मी कुठे आहे, मला का बांधलं आहे, हे बघा डॉक्टर मला सोडा, मी एकदम ठीक आहे, आणि मला बांधून कशाला ठेवले आहेत तुम्ही, माझे आईवडील कुठे आहेत, प्लीज माझ्या आईवडिलांना इथे बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मला एकटीलाच आणले इथे आणि आईवडील का माझ्याबरोबर आले नाहीत, हे बघा आईवडिलांशी काही कॉन्टॅक्ट झाला नाही ना, तर निदान माझ्या मामाला तरी बोलवा, माझा मामा येईल माझ्यासाठी इथे, प्लीज तुम्ही माझ्या मामाला फोन करा, नाहीतर आईवडिलांना फोन करा, त्यांना इथे बोलावून घ्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात, याचा अर्थ सानिकाला काही आठवत नाही आहे, ती अगदी नॉर्मल झाली होती, उलट ती आपल्या आईवडिलांना बोलवायला सांगत होती आणि त्याचबरोबर तिच्या मामांनासुद्धा ती म्हणाली की फोन लागला ना तर मामालासुद्धा इथे बोलावून घ्या, आणि ती व्यवस्थित बोलत होती एकदम. ती म्हणत होती, मला काही झालेलं नाही आहे, माझ्या आईवडिलांना इथे बोलवा, मला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे, अशी खूप गोष्ट ती माझ्याशी बोलत होती. आणि अचानकपणे आज ती एवढी बिघडली की तिने आपल्या मामांवरती अटॅक केला. तेव्हा अबोली म्हणते, पण हे सगळं कसं काय होऊ शकतं, प्लीज डॉक्टर तुम्हाला काही वाटलं तरी मला कॉल करा, मी सानिकाची इथे वकील आहे, तेव्हा जे काही असेल ते तुम्ही मला सांगा. त्यानंतर इथे अबोली आता पोलीस स्टेशनला आलेली असते. ती म्हणत असते की अंकुश सर, अहो तो म्हातारा माणूस आहे ना, माझा सारखा पाठलाग करतो. तर कोण माणूस. तेव्हा अबोली म्हणते, तो चाळीमध्ये नाही का आला होता, जेव्हा सत्कार होता माझा तेव्हा चाळीमध्ये आला होता, तोच तो म्हातारा माणूस. तो मला भेटला काय, त्याने मला गिफ्ट काय दिलं, त्यानंतर चाळीत आला काय, परत इथे आता आपल्या चाळीमध्ये सुद्धा पुन्हा आला होता, माझा पाठलाग करत होता सर तो, आणि त्याने मला धमकीसुद्धा दिली आहे, केस का घेतले म्हणून विचारत होता. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अंकुश म्हणत असतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे, मी या केसमध्ये आहे ना स्वतः लक्ष घालतो. तेव्हा अबोली म्हणत असते, तेच तर ना सर, तो म्हातारा कोण आहे, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय का, त्याला काही माहिती आहे का, ते सुद्धा तो बोलत नाही आहे, फक्त आपला कोड्या कोड्यात काहीतरी बोलत असतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अबोली तू नको काळजी करू, हे बघ मी आहे ना, मी स्वतः त्या म्हाताऱ्याला पकडतो आणि त्याच्याकडून सगळं सत्य वधून घेतो, फक्त तू एक काम कर, आता घरी जा, कुठल्याही गोष्टीचा तू स्ट्रेस घेऊ नकोस. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर, पण त्या सानिकाचं सुद्धा सर मला काही कळत नाही आहे, म्हणजे डॉक्टर म्हणत होते की काल ती एकदम नॉर्मल होती, तिला आठवतसुद्धा नाही आहे की तिने तिच्या आईवडिलांचा खून केला आहे, आणि आज ती तिच्या मामांच्या अंगावरती धावून गेली त्यांचा गळा दाबण्यासाठी. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली बघतो मी नक्की काय गडबड आहे ते, सगळं जरा खूपच जास्त विचित्र आहे, या सगळ्याच्या मागे नक्की सानिकाला कोणी त्रास देते का, हे सगळं शोधून काढायला हवं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे विश्वास परत आलेला असतो. अबोली म्हणते, तू इथे काय करतोयस. तेव्हा विश्वास म्हणतो, जिथे माझी अबोली तिथे विश्वास. तेव्हा अबोली म्हणते, गप्प बस, तोंडातून एक शब्द काढू नकोस, जेलमध्ये जायची खूप हौस आहे का तुला, थांब मी तुला जेलमध्ये पाठवते. तेव्हा विश्वास म्हणतो, अच्छा मला जेलमध्ये टाकणार तू, मग तू शांतीदेवी यांनासुद्धा जेलमध्ये टाकणार आहेस का, कारण मी त्यांचा नवीन
पिया आहे, कळलं का तुला? तेव्हा अबोलीला खूपच मोठं टेन्शन येतं. तर इथे शांतीदेवी आलेली असते आणि ती म्हणत असते की अबोली, मला सानिकाबद्दल कळलं. हे बघ, सानिका खूप गुणी मुलगी आहे गं आणि सानिकाची आई माझ्या चांगल्या परिचयातली होती. खूपच चांगली बाई होती ती. पण सानिका आपल्या आईवडिलांचा खून करेल असं मला अजिबात वाटत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे अबोली. प्लीज तू सानिकाला वाचव. सानिका निर्दोष आहे. तिला तू सोडव या सगळ्यातून. तेव्हा इथे अबोलीला फार वाईट वाटतं की इथे आता शांतीदेवी यांना सगळ्यांचीच किती काळजी आहे, सगळ्यांचाच किती कळवळ आहे, हे आता तिच्या बोलण्यातून अबोलीला कळत असतं आणि अबोली तिच्याकडे आता बघतच राहते कारण तिला तिच्याबद्दल फारच आपुलकी वाटते.